सूर्य दररोज उगवतो, पण मकर संक्रांतीला तो दिशा बदलतो. मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही. मकर संक्रांत हा भारतातील अत्यंत प्राचीन, सर्वसमावेशक आणि निसर्गाशी जोडलेला सण आहे. हा सण केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक, सामाजिक आणि जीवनमूल्यांचा उत्सव आहे. नमस्कार, मी भगवान तिलके. भारत हा कृषीप्रधान देश. मकर संक्रांत म्हणजे हंगाम बदलण्याची खूण. रब्बी पिकांची वाढ झालेली असते. शेतकऱ्यांच्या कष्टांना आशेचा आधार मिळालेला असतो. म्हणून हा सण निसर्गाने दिलेल्या अन्नाबद्दल आभार व्यक्त करण्याचा दिवस. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीचा अक्षेस 23.5 अंशांनी कललेला आहे. या कलण्यामुळे सूर्याची किरणे अक्षांशावर सरळ उभी कधी पडतात तर कधी तिरपी पडलेली असतात. 22 डिसेंबरच्या सुमारास सूर्यकिरणे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात मकरवर्तावर सरळ उभी पडलेली असतात आणि 14 जानेवारीपासून ती किरणे आपली दिशा उत्तरेकडे बदलून विषुववृत्ताकडे सरकू लागतात. यालाच म्हणतात सूर्य उत्तरायणाला जाणं. उत्तरायण सुरू झाल्यावर दिवस मोठे होतात, रात्री लहान होतात. उत्तर गोलार्धात सूर्य अधिक वेळ दिसतो म्हणून अंधार कमी होतो, प्रकाश वाढतो. हा बदल सांगतो थांबू नका, अडकलात तरी दिशा बदला. आपण म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण खरी गरज आहे मनातला तिरस्कार, कटुता आणि अहंकार सोडण्याची. आज समाजात द्वेष वाढतोय, संवाद कमी होतोय. मकर संक्रांत आठवण करून देते, मतभेद असू शकतात पण माणुसकी हरवू नका. ही संक्रांत शिकवते अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशेकडे, थंडीतून उष्णतेकडे जाणं. या मकर संक्रांतीला एकच संकल्प करूया, आपल्या आयुष्यातील अंधार ओळखू, तो दूर करू आणि प्रकाशाच्या दिशेने चालू. कारण सूर्य जसा बदलतो तसाच माणूसही बदलू शकतो. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.